नमस्कार गावाल्यानो, मी गिरीश पवार. माझ्या मुक्काम पोस्ट चिंदर या यूट्यूब चॅनलवरती तुमचा प्रथमच स्वागत असा. तर आज व्हिडिओ करूचा कारण असा की आम्ही राहतो बांदिवडे गावात पालियावाडीत. तर थंय आमचेच मित्र शशांक परब यांच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्रकट झालेली असा. तर थंय कशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा अर्चा केली जाता आणि कसं काय असता तर ह्या व्हिडिओतून मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तो तुम्ही आवर्जून बघा आणि या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. तर गावाला आता आम्ही इलो बांदिवडे गावात शशांक परब यांच्या घराकडे. तर थंय श्री स्वामी समर्थ महाराजांची कशी पूजा अर्चा केली जाता ही आपण बघूया. चला तर मग ह्या पाठी दिसतात तर त्यांचंच घर असा. बघा ह्या असा त्यांचं घर असा. तर आपण जाऊया घरात आणि त्यांच्याकडनं स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती कशी प्रकट झाली, काय झाला या त्यांना सविस्तर विचारूया. चला तर बघा या असं त्यांचं घर आहे. तर आपण जाऊया आतमध्ये. बघा अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्रकट झालेली असा. चरणांचो स्पर्श स्वामी होय होय वाटता डोक्या ठेवतात चरणी. हे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका, औदुंबर पादुका. सुखावता सेवेतया परमार्थाची गोडी आमका लागली. हे बघा हे शशांक परब. हे कशी काय पूजा येते आणि स्वामी समर्थ महाराजांचे कसा काय प्रकट झाला, कसा काय झाला याच्याबद्दल थोडीशी यांच्याकडनं माहिती घेऊया. नागपूर झाला तर त्याला म्हणजे स्वामींचं माझं अध्यात्मिक विषयच नव्हतो. ओके. पण 13 वर्ष झाली मी आता उपवास करते स्वामींची. जेव्हा म्हणतात ना अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचाय गुरुचरित्र, तसा तिला म्हणजे अंगालो पाठवलं मला आता गुरुचरित्र वाचत असताना असंच काय म्हणा दिला म्हणून मी आमच्या इकडे रमेश मिस्त्री म्हणून त्यांच्याकडून पहिली एक मूर्ती बनवून घेतली आहे. आणि नॉर्मल माझ्या ठरलेला होता की मूर्ती ती फक्त घरात शोभेसाठी ठेवायची. तर स्वामींच्या काय म्हणा दिला ती मग पहिली मूर्ती होती ती अशीच. तेव्हा देवाला पण नव्हतं, एवढं शेतात नव्हतं आमचं, तेव्हा परिस्थिती पण नव्हती तेवढी. तर नॉर्मल मी मूर्ती खाली चौऱ्यांवर ठेवत होते आणि त्याची सेवाभावी पूजा काय असं बाहेर करत होते. तर अचानक बाहेर मग कसं काय 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 पुढे पुढे चालवला मग ही मूर्ती त्यांनी बनवून दिली. मला आता ही मूर्ती सुद्धा 442 आणि त्याच्यावर एवढा तेज आहे तुम्ही एकदम जवळ पण बघू शकता. तेज आता त्या मूर्तीत मी रोज अभिषेक करतोय किंवा ती प्लॅस्टर जी असतात मी तिला धुतोय सुद्धा. तर त्याच्यात काडी मात्र काहीच म्हणजे असा प्रॉब्लेम नाही किंवा तो कलर मूर्तीचा गेलो नाही. ह्या माझी स्वामींची भक्ती म्हणजे थोडक्यात स्वामीबाई विराजमान आहे. आणि प्रकटीत आमच्याकडे म्हणजे हा 2रा वर्ष, आता याचा 3रा वर्ष खूप मोठ्या उत्साहात साजरा होता. त्याच्यामुळे ह्याही वर्षात तुमका पण सांगते मी येवा नक्कीच 15 एप्रिल 2026. तर सांगू तात्पर्य अक्कलकोटला माझ्या घरी होतच असते. आता हे औदुंबरचे पादुका मात्र ते अक्कलकोट मधून भेटले. ते पादुका कधी भेटतात जेव्हा ज्या वडाखाली स्वामी समर्थ महाराज बसायचे तेव्हा ती एक फांदी कधीतरी पडतात. ती फांदी त्या फांदीतून सुद्धा एकच पादुकांचं जोड बांधतात आणि तो माझ्या नशिबात पडला. इकडे बरेचसे मठ तिथे काय बोलणार ना जा, पण तिकडे ते मठात पादुका असतात ते सिद्ध करून आणले जातात आणि हे स्वतः अक्कलकोटून मला पादुका दिलेले आहेत. माझ्या ध्यानीमणी पण नाव होता की मला हे पादुका भेटतील. मी आणि मित्र जेव्हा अक्कलकोटला गेलेलो तेव्हा असेच किचन होती नॉर्मल, म्हणजे आपण जी गाड्यांच्या कवेंगा लावतो ती किचन होती, ते छोटं पादुका होती. तर माझा एक मित्र शेखर म्हणून तो मला सांगता हे पादुका भेटेल अभिषेकसाठी. तर तेवढाच बोललं हे पादुका घेऊन काय करू, स्वामींची म्हणजे माझं जीव असतात स्वामींवर किंवा स्वामींचं माझ्या जीव असतात तर मला त्यांच्याकडून पादुका भेटतील. एवढाच बोललोय आणि निघायचा होता आमचा म्हणजे अक्कलकोटवरून परत बांद्रा निघायचा होता. तर म्हटलं स्वामींकडे टाटा बाय बाय करून येऊया म्हणून आम्ही परत मंदिरात दर्शनात गेलो. तेवढ्यात एक पुजारी ऑटोमॅटिकली बाहेर येलो आणि त्याने माझ्या हातात औदुंबर पादुका ठेवले. ही माझी महती आहे थोडक्यात सांगू जातं. म्हणजे आता त्या करतो तर स्वामी माझ्याकडून करून घेतात. बघूया आता पुढे कितीपर्यंत चालतं का, ती स्वामींची इच्छा. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. डोळ्यात दिसता स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.